रामनवमीच्या या पवित्र दिवशी हे मिथुन राशीच्या माझ्या मायाळू मित्रांनो, जसा श्रीरामाने संकटांवर धर्माची विजय मिळवली, तशीच आज तुमच्या आयुष्यातही नवी पहाट उगवते आहे. वर्ष 2026 तुमच्यासाठी मिश्र पण आशादायी आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर गुरु तुमच्या दुसऱ्या भावात उच्च अवस्थेत आहे. म्हणजे घरात मांगलिक काम, कुटुंबात गोडवा आणि प्रेमात नवबहर. ज्यांना प्रेमविवाह हवा आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ. पण लक्षात ठेवा, शनीची दृष्टी सप्तमावर आहे. नात्यात समजूतदारपणा आणि संयम ठेवला तरच प्रेम टिकेल. कामाच्या ठिकाणी 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान थोडं सावध रहा. मंगळ नीच राशीत असेल, त्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. पण घाबरू नका, बुध वर्षभर तुमच्या पाठीशी आहे. मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. आरोग्यासाठी पोट आणि छातीची काळजी घ्या. आणि हो, रागावर नियंत्रण ठेवा. एक छोटा उपाय, गाईला हिरवा चारा द्या आणि रोज थोडा वेळ मौनात बसा. रामनामाचा जप तुमच्या मनाला स्थिरता देईल. रामनवमी तुम्हाला शिकवते सत्य, धैर्य आणि करुणा. यावर्षी तुम्ही जे पेराल तेच फळ म्हणून मिळेल. विश्वास ठेवा, चालत रहा. राम तुमच्या सोबत आहे. जय श्रीराम.